मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत ना त्या कागदावरती चर्चा करण्यासाठी योग्य असाव्या, त्याच्या पलीकडे गेल्यानंतर मैदानामध्ये मात्र आपण परफॉर्मन्स कोणत्या लेवलचा करणार आहोत हे खेळाडूने ठरवलेलं असतं आणि तशाच पद्धतीने मैदानामध्ये पाहायला मिळालं ना. सुमेधने पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्यानंतर पुढच्या तिन्ही गोलंदाजाने, मग पवन कोंडाजी असेल, त्याच्या सोबतीला श्रेयश असेल आणि मग आशांक असेल, तिन्ही गोलंदाजाने फक्त 18 बॉलला 18 धावा दिल्या. लक्षात घ्या की ज्या मॅचमध्ये आत्तापर्यंत पर ओव्हरला 10-12 धावा येत आहेत आता या स्पर्धेमध्ये, तिथे 18 चेंडूमध्ये 18 धावा खर्च केल्या गेल्या. आणि मग दर्शन वाकडे आणि मी याच गोष्टींवरती चर्चा केली की या स्पर्धेमध्ये जरी आपण IPL फॉर्मॅट ठेवला असला तरी मात्र एका गावातील एक संघ आणि त्याच वेळेला एक टीम टू टीम संघ मैदानामध्ये अंतिम फेरीमध्ये गेलेला आहे. म्हणजेच अलिबागचं क्रिकेटची क्वालिटी उंचावलेली आपल्याला अनुभवायला मिळालेली आहे. त्याबद्दल आपल्या तमाम खेळाडूंचं कौतुक करूया आणि वळूया पहिल्या षटकाकडे, जेव्हा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय अक्षय. संदीप सर, एक छान मुद्दा आपण या ठिकाणी मांडलात की ज्या पद्धतीने सुरुवात मिळावी लागते ती सुरुवात थळ संघाला मिळालेली आपण पाहिली. त्या संघाकडे एक हेल्दी एन्व्हायरमेंट आहे. पहिला चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळला गेलाय. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क जी इनिंग या आधीच्या मॅच मध्ये कायम ठेवली होती तोच बॅटचा फ्लो टू बी कंटिन्यूड म्हणत यावेळेला चेंडू सीमा रेषा पार, चौकार. नंतर आक्रमकता दाखवा, ते आता मात्र संपूर्णपणे बदललंय. क्रिकेटमध्ये आधुनिकता आली, यावेळेला मात्र गोलंदाजाने वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्याच्या चक्करमध्ये बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न आपल्या अंगलटी आलाय, कारण फलंदाजाच्या खेळण्याच्या मर्यादेबाहेरचा हा चेंडू वाईड ठरवण्यात आलाय. 5 ही धावसंख्या आपण पाहतोय. नो बॉलची घोषणा केली. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. क्या बात है. एखादा गोलंदाज जर फ्री हिटचा चेंडू चांगला टाकू शकेल, डॉट काढत असेल तर त्याच्याकडे गुणवत्ता आहे आणि त्याचा दुजोरा इथून मात्र आपण पाहतोय अक्षयच्या माध्यमातून मिळालाय. पहिलं षटक मैदानाच्या प्रगती पथावरती आहे. पहिल्या चेंडूवरती बरे ओव्हरपिच चेंडू पडला असेल, तदनंतर केलेला कमबॅक सुखावणारा, अल्लाहदायी आणि आनंद देणारा असणार आहे. ओव्हर द विकेट गोलंदाजी चालू आहे. पुन्हा चेंडूवरती बोटं फिरलीत. कधी चेंडू टप्पा पडल्यावरती उसळी प्राप्त करतोय, कधी चेंडू टप्पा पडल्यावरती खाली राहतोय. इधर चला में उधर चला, जाने कहा में किधर चला, ही चेंडूची जणू काही आत्मकथा मैदानावरती सांगितली जाते. कौतुकास पात्र. आशा करूयात त्या विकेट किपरला जास्तीची दुखापत झाली नसावी. सुबोध त्या ठिकाणी आहे. सुबोध हे नाव जरी आलं असेल ना तरी प्रत्येकाचे कान टवकारले असतील, कारण पांठवणे संघाचा हुकमी एक्का ज्याने फलंदाजीच्या बळावरती चांगले चांगले सामने एकतर्फी जिंकवलेत, त्याला आता मात्र दुखापत झालेली आपण पाहतोय. आशा करूयात ही दुखापत जास्त मोठी नाहीये, कमबॅक करेल अशी अपेक्षा वर्तवूयात आणि वळूयात मैदानाच्या आत, जिथे अक्षयचं कौतुक सातत्यपूर्ण केलं जाईल. या वेळेला मोठा फटका फसलाय. बराच कालावधी चेंडू हवेत आहे. कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल. तू मैमय झाली. कॉलिंग कोऑर्डिनेशन मध्ये गडबड झाली आणि त्याचा फायदा नागेश शीद आणि किरण लटने मैदानाच्या आत घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला. बघा, चेंडू इतका वेळ हवेत होता ना की क्षेत्ररक्षकाने ठरवलं असतं तर अगदी सहज पद्धतीने कॅच पकडता आली असती. मात्र मी पकडू की तू या चक्कर मध्ये कोऑर्डिनेशनची कमतरता पाहायला मिळाली. कॉलिंग होणं गरजेचं होतं. डीप मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाची ही कॅच होती, हे नक्कीच पाहायला मिळालं. या वेळेला मोठा फटका. ना लाईन वरती कंट्रोल, ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. या चेंडूला ठोकलाय सीमारेषा पार. पण आकाश पाहिलं ना तर सर्व स्पर्धा असो, अलिबाग प्रीमियर लीग असो, दमदार प्रीमियर लीग स्पर्धा असो, PNP क्रिकेट चषक स्पर्धा असो, या सर्व स्पर्धांमध्ये नागेश शीदची बॅट आणि त्याच वेळेला त्याच्या बॅटचा फ्लो याच्याबाबत आपण वारंवार चर्चा केली. आजही आपण पाहतोय ना त्याच्या बॅट मधला हा अफलातून ताकदीचा नमुना काय असतो, त्याने याही वेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावलाय. आज संडे आहे, उद्या मंडे आहे आकाश.
19 धावा धावपलकावरती झाल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला. जे साधारण एम्प्लॉई म्हणून काम करतात ना, त्यांच्यासाठी मंडे हा हेक्टिक डे आहे असं त्यांनी एक वर्णन केलेलं आहे. आय डोंट नो आहे की नाही आहे, पण ते नेहमी म्हणत असतात की मंडे हा हेक्टिक डे असतो, मंडे हा शिव्या खाण्याचा डे असतो वगैरे वगैरे. अनेक जण असं म्हणत असतात की त्या दिवशी असं असं घडतं. पण जर नागेश शीतला तुम्ही विचारलात ना की तू नाश्त्यामध्ये काय खातो, तर कदाचित तो म्हणेल की मी समोरच्या गोलंदाजाला खायला लावतो आणि त्या अर्थातच शिव्या खायला लावतो, कारण मला ते चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करायला आवडतं. तुमचा दिवस जर खराब असेल ना आणि तुम्ही नागेश शीतच्या समोर असाल, तर मी म्हणेन ना तुम्ही त्या स्पर्धेमधले सर्वाधिक वाईट गोलंदाज ठरू शकता. एवढी तो अक्षरशः कत्तल करतो आणि आज मैदानावर तेच तर पाहायला मिळालं. पहिल्या षटकात तब्बल 19 धावा कुठल्या गेल्यात. प्रसन्न गोलंदाजीसाठी आलाय. डावखुरा जलद गतीचा गोलंदाज. पहिला चेंडू आउट साइड लेग स्टंप पकडला गेलाय. पंचांनी मात्र या चेंडूला वाईट घोषित केलाय. फायनलची ही लढत आहे. दबाव दडपण इथून मात्र दोन्ही संघांवरती आहे. बघा, दबावाखाली खेळणं वेगळं असतं, पण दबाव एन्जॉय करून खेळणं हे फार कमी जणांना जमतं. नागेशची त्यामध्ये तरबेज आहे. बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण हे अनुभवले जवळून. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकाचा गाफीलपणा. लेझी क्रिकेट मैदानाच्या आत प्रसंगावधान नव्हतं, त्याचमुळे का होईना चेंडू जाईल सी. पाहिजे होता. जर आपण पुढे गेलो आणि चेंडू बाउन्स घेऊन गेला तर चौकार मिळेल. कौतुकास पात्र फटकेबाजी मैदानाच्या आत. किरण, ज्या पद्धतीने फॉर्मात आलाय ना ते कौतुकास पात्र आहे. मला आठवते ती कोलाडची नाईट, जिथे थळ संघ अडचणीत होता. नागेश शीत बाद झाला, अजिंक्य म्हात्रे बाद झाला, एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत राहिले. मात्र शेवटपर्यंत किरण लटने मैदानामध्ये नांगर ठेवून दिला आणि अभूतपूर्व लढत प्राप्त केली. यावेळेला चेंडूने टप्पा पडल्यानंतर काटा बदललाय. फिरकीची जादू मैदानाच्या आत. महाराष्ट्राला लोकसंगीताचा वारसा आहे. ढोलकीच्या तालावरती बऱ्याच जणांना नाचताना पाहिलंय. आता मात्र या गोलंदाजाने फिरकीच्या तालावरती फलंदाजाला अक्षरशः नाचवलंय. हे चित्र मैदानाच्या आत. 24 धावसंख्या. आणि म्हणूनच तर त्याच्या जोरावरती ते फायनलला पोहोचलेत. पाणथवणे संघ सहजगत्या काही अंतिम फेरीत चिठी टाकून पोहोचलेला नाहीये. त्यांनी ही दाखवले की आमच्याकडे कर्तबगारी आहे, क्वालिटी आहे, आणि म्हणून आजपर्यंत या स्पर्धेमध्ये जे भल्या भल्यांना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलेलं आहे. मगाशी तू फार सुंदर म्हणालास की एक नवीन संघ आपल्याला या फायनलमध्ये आलेला पाहायला मिळाला आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. क्रिकेटमध्ये किंवा कोणत्याही खेळामध्ये डेव्हलपमेंट फेज असावा लागतो. केवळ रॉजर फेडरर जिंकला असता तर राफेल नदालला महत्त्व नव्हतं. राफेल नदाल जिंकला असता तर नोवाक जोकोविचला महत्व आलं नसतं, आणि नोवाक जोकोविच जिंकत आला असता तर कार्लोसला महत्व नसतं. या सगळ्या गोष्टी, बदल हा महत्वाचा आहे पाणथवणीसाठी. याचंच तर कौतुक करावं लागेल. यावेळेला मात्र ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळलाय. नजरे कही और, इरादा कही और, शॉट कही और असं म्हणावं लागणार आहे. चेंडूने उंची कमी पाहायला मिळाली, त्याचमुळे का होईना केवळ एका धावेवरती. इथून मात्र समाधान मानावं लागेल. दुसरं षटक मैदानाच्या आत प्रगती पथावरती आहे. 25 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. आपण अनुभवतोय श्री अमृत वाकडे चषक 2026चा चित्तथरार, आणि या स्पर्धेसाठी सन्मान्य दिलीप शेठ भोईर यांनी प्रथम क्रमांकाचं कॅश प्राईज अर्थातच 70,000 रुपये या स्पर्धेसाठी अर्थातच देणगी म्हणून दिली आहे. सन्मान्य छोटम शेठ यांचा आपण मानूयात आभार. बघा, कुठलीही क्रिकेटची स्पर्धा आर्थिक पाठबळामुळेच पुढे जात असते, आणि हे आर्थिक पाठबळ आम्हाला विविध देणगीदारांनी दिले. त्या सर्वांचे आम्ही शतशः ऋणी असणार आहोत. वळीयात मैदानाच्या आत, जिथे मात्र वलयबद्ध खेळ मैदानावरती पाहायला मिळालाय. कधी एका बाजूला तर कधी दुसऱ्या बाजूला. यावेळेला नागेश शीतच्या या चेंडूवरती मिळे दुरी. पंचांनी दिली आहे मंजुरी. चेंडू जाईल सीमा रे. नागेश शीतने लगातारच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार खेचले. धावफलक आता मात्र 31च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. चला, आणखीन एक मोठा फटका. या एलिव्हेशन मिळू शकलं नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तटस्थ उभा पेट्रोलिंग करत असताना सापडलाय नागेश.
दिलेली जबाबदारी मी पार पाडलेली आहे असं नागेश नक्की म्हणेल. कारण या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं ना तर तब्बल 24 धावांची उपयुक्त खेळी तो साकारून मैदानातून बाहेर परततोय आणि त्या खेळीमध्ये इतकी स्फोटकता होती, इतकी विध्वंसकता होती की याच्यामुळे प्रतिस्पर्धी संघ पूर्णपणे बेहाल झालेला पाहायला मिळाला. पण कौतुक गोलंदाजाचं असेल या वेळेला, कारण प्रसन्नने ज्या टप्प्यावरती गोलंदाजी सुरू केली होती असं वाटत नव्हतं की त्याच्या गोलंदाजीवरती आक्रमण होईल. नागेश सारखा समोर चांगला फलंदाज समोर असेल तर मग ते होऊ शकतं, पण मग प्रसन्नने त्या गतीमध्ये परिवर्तन केलेलं पाहायला मिळालं. अशा प्रकारच्या चेंडूवरती अनेक वेळेला विकेट्स पाहायला मिळाल्यात आणि म्हणून तर आपण म्हणतो ना की चेंज इज द ओनली परमनंट थिंग इन वर्ल्ड. आणि आज तीच गोष्ट अनुभवल्यानंतर धावफलकावरती आपण पाहिले 11 चेंडूंमध्ये अद्यापपर्यंत 31 धावा धावफलकावरती आल्यात आणि या 31 धावा आल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय यश म्हात्रे. लेफ्ट हँडर बॅटर मैदानामध्ये येतोय. बॅटिंग बॉलिंग या दोन्ही आघाड्यांवरती अतिशय चांगला खेळाडू आहे, पण आज पाहायचंय हो एक लेफ्ट हँडेड समोर जेव्हा दुसरा लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये आणलं गेलेला आहे. मोस्ट ऑफ द टाइम जर पाहायला गेल्यानंतर यशला थोडा पुढच्या नंबरवरती पाठवलं गेलंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. हा नंबर बेसिकली सन्मित्रचा असतो, पण सन्मित्राने थोड्या अंशी का होईना आपल्या नवोदित खेळाडूला या ठिकाणी पुढे वर्णी दिलेली आहे, ही सुद्धा अभिमानाची गोष्ट. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडूंमध्ये धावफलकावरती धावसंख्या लागले 32. नाही संदीप सर, एक छान विषय इथून मात्र आलाय. आपण जर बघितलं तर तुम्ही म्हणाला सन्मित्र म्हात्रेची ती त्या ठिकाणचं स्थान होतं, त्यांनी नवोदित खेळाडूला संधी दिली. हे असतं एक हेल्दी एन्व्हायरमेंट असलेला संघ. हेल्दी एन्व्हायरमेंट का महत्त्वाचं आहे? जिथे कुठलाही इंटरनल पॉलिटिक्स नसतो, जिथे केवळ आणि केवळ खेळाला महत्त्व दिलं जातं, जिथे प्लॅनिंग ज्या पद्धतीने आपण करतो त्याच वेळेला एक्झिक्युशन सुद्धा होत असतं आणि थळ संघ यासाठी ओळखला जातो. बघा सुरुवातीच्या वेळेला प्रकाश आलेखानाचं ज्या वेळेला फॉर्म होता ना त्यावेळेला त्याच्या लिडरशिपच्या अंडर चांगले खेळाडू घडले गेले. तदनंतर सुमित पत्रेने संघाचा चार्ज घेतला आणि तदनंतर मात्र चांगले गोलंदाज घडताना आपण पाहिले. म्हणजे हरकत नाहीये, मी असं म्हणेन की जे कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू आहे अलीकडच्या काळामध्ये, जर तुम्ही त्या तिकडच्या स्पर्धांमध्ये गेलात तर जो 40 वर्षाचा खेळाडू होतो ना तो नंतर तुमच्या त्या मेन टीममध्ये खेळत नाही, तो 40+ होतो. मला वाटतं या विषयाला अलिबागकरांनी थोडं सिरियसली घ्यायला काही हरकत नाहीये. नवोदित खेळाडूंचा खेळ पाहायचा असेल, त्यांना संधी द्यायची असेल तर आपण आपापल्या वयानुसार थोड्या अंशी आपला फॉर्मॅट बदलूया, त्याच्यामुळे नव्या खेळाडूंना संधी मिळेल आणि हीच तर अभिमानाची गोष्ट आहे. तेव्हाच तर आपली नवीन मुलं सुद्धा चमकतील किंवा त्याच वेळेला त्यांचा खेळ पाहायला मिळेल, त्यांच्याबद्दल थोडंसं कौतुक आपल्याला ऐकायला मिळेल, बिकॉज इट इज ऑल अबाउट द एंटरटेनमेंट. 12 मध्ये 32 आल्यात. रायगड पोलीस अभिजित गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स कमालीचे आहेत. संपूर्ण समर्पण, अलर्टनेस पाहायला मिळाला आणि यावेळेला मात्र यश मात्र बॅक टू दी पंच इथून मात्र आपला निर्णय शिक्कामोर्तब करतील जरूर. काय घडलंय हे अजून पण रसिक माव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं बाकी आहे. चला मित्रांनो, लक्षात घ्या वेळेचं आपल्याला बंधन आहे, त्यामुळे जास्तीचा वेळ वाया जाणार नाही याची आपण दखल घेऊयात. पंच चला मॅच लगेच चालू करूयात. पंच चला आपण नो बॉल घोषित केलेला आहे. क्षेत्ररक्षणाचे काही रिस्ट्रिक्शन्स असतात, ते रिस्ट्रिक्शन जर आपण पालन नाही केलं तर मात्र प्रतिस्पर्धी संघाला याचा फायदा होतो आणि तेच चित्र मैदानावरती आपण अनुभवलेलं पाहिलं. कौतुकास पात्र पंचांच्या निर्णयाचं मी या ठिकाणी कौतुक करेन. इथे मात्र आपण पाहिलं सागरजी मोरे आणि त्यांच्या समवेत विनोद पाटील हे या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे निर्णय चांगले कसे येतात यावरती सुद्धा चर्चा केली पाहिजे. जे जुने जाणते क्रिकेटपटू सुद्धा आहेत, ज्यांनी चांगलं क्रिकेट खेळलंय आणि तदनंतर मात्र अंपायरिंग मध्ये सुद्धा ते चांगल्या पद्धतीचा कारकीर्द आपल्याला अनुभवायला मिळाली आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये धावफलकावरती 33 धावा पाहायला मिळतात. एका बाजूला माऊ 11 एकविरा थळ संघ तर दुसऱ्या बाजूला जय गणेश पांथवणे संघ. कौतुकास पात्र ही क्रिकेटची स्पर्धा, रसिक मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. तिसरं षटक मैदानाच्या आत आलंय. अर्थात आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या. तिसरं षटक चांगलं आहे असं वाटत असताना दुधात माशी पडली आहे. पहिला चेंडू नो बॉल घोषित करण्यात आला. फ्री हिट साठीचा हा चेंडू, जिथे स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं तर आता मात्र किरण लट आहे.
किरणच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय, मात्र मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. स्लोवर वन त्याला पिक जरूर केलं, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 कॅचेस पकडल्या जरूर, मात्र पहिला चेंडू नो बॉल, दुसरा चेंडू फ्री हिट. त्याचमुळे का होईना देव तारी त्याला कोण मारी, हीच खऱ्या अर्थानं म्हण मला आठवते. आणि धावफलकावरती इथून मात्र आपण पाहिलं 35 ही धावसंख्या पाहायला मिळते. धावांचा वेग वाढतोय आणि अशा वेळेला विकेटच्या शोधात आहे. विशेष करून आपण पाहतोय की गोलंदाजी चांगली होते, पण त्याच वेळेला खेळाबद्दल असणाऱ्या नॉलेज आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या गोष्टी करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यावरती जेव्हा आपल्याकडून काही चुका होतात किंवा मग एक संघ म्हणून जेव्हा आपल्याकडून चुका होतात, त्या काही कुठल्या वैयक्तिक स्वरूपाच्या चुका नाही आहेत, पण मग त्या अनुसरून किंवा त्याला इग्नोर करून आपण पुढे जाणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. अलीकडच्या काळामध्ये जेवढी रील स्किप केली जाते ना, तेवढंच आपल्या चुका सुद्धा आपण स्किप करायला शिकलो पाहिजे. याही वेळेला आपण पाहतोय सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये करण्याचा प्रयत्न जरूर असेल. यश पायाच्या दुखापतीमुळे जवळजवळ 1.5 वर्ष क्रिकेट खेळला नव्हता, पण त्यानंतर स्वतःचा फिटनेस छान पद्धतीने त्याने सांभाळला, तो मैदानामध्ये आलेला पाहायला मिळाला आहे. आणि त्याच्यामुळे रनिंग बिटवीन द विकेट ज्याचा उल्लेख आपण अनेक वेळेला मैदानामध्ये केलेला आहे ना, ते सुद्धा छान पद्धतीने पाहायला सुद्धा मिळते. आवाज या विभागातील अनेक साऱ्या स्पर्धा आपण पाहतो, त्या चांगल्या स्पर्धा होताना पाहायला मिळतात. आणि त्यातीलच ही स्पर्धा गुड शॉट. या वेळेला मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता, ट्रॅप मध्ये बरोबर अडकवलाय. किरण लट सारखा मोठा मासा या वेळेला गळाला लागलाय. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 38 धावा धावफलकावरती झाल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली होती आणि तिसऱ्या षटकामध्ये जेव्हा गोलंदाजीला आपण पाहिलं, अभिजित गोलंदाजीला आले. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी तर त्यांनी सुरू केली, पण मोस्ट ऑफ द टाइम आपण जर मैदानामध्ये पाहिलं तर त्याला यश मिळता मिळता अनेक वेळेला अपयशाला सामोरे जावं लागलं. पण आपण म्हणतो ना की ठीक आहे, एकदा होईल, दोनदा होईल, तिसऱ्यांदा तर नाही होणार. आणि ते तिसऱ्यांदा नाही झालंय. एक फलंदाज का होईना किरणच्या स्वरूपामध्ये बाद करून त्याने परतवून लावलेला आहे. त्याच्यामुळे या कॉन्फिडन्सच्या सोबतीला तो पुढे जाण्याचा प्रयत्न नक्की करेल, ज्या वेळेला पांटवणे संघ मैदानामध्ये नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करतोय. प्रकाश हालेकाना आले आले आपण पाहतोय त्याला नावाला साजेशी कामगिरी करतोय, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होतोय. पण हे ज्याला आपण म्हणतो ना की तो हाफ चान्सेस, हे हाफ चान्सेस क्रिकेटमध्ये तुम्हाला फुल मध्ये कन्वर्ट करावे लागतात. कारण या हाफ चान्सेसचं फायनल मधलं महत्त्व थोडं वेगळ्या स्वरूपाचं असतं. आणि प्रकाश हालेकाना सारखा फलंदाज जर मैदानामध्ये असेल, याच मैदानामध्ये याच स्पर्धेमध्ये, म्हणजे ज्या वेळेला श्री अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवणे यांनी सामने आयोजित केले होते, तेव्हा याच प्रकाश हालेकानाने 5 चेंडूत 5 षटकार एकाच स्पर्धेत तब्बल 2दा लगावले होते. त्याच्यामुळे असे खेळाडू जेव्हा मैदानामध्ये येतात ना, तेव्हा तुम्हाला थोडं अलर्ट अधिक व्हावं लागतं. तर बोला. हा, पुढचा चेंडू अभिजितच्या या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेटची संधी आहे, पण क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू 1 बाउंस, सीमारेषा पार, चौकार. चला, वेळेचं आपल्याला बंधन आहे, त्यामुळे विनंती असणार आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला सुद्धा की आपण एक नवीन बॅट्समन जो आहे ना आपला रेडी ठेवायचा आहे. अजिबात जास्तीचा वेळ वाया जाणार नाही, याची दखल घेऊयात. स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूला नवीन प्लेअर ठेवायचा. आडवा बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता जरूर, त्याच्याकडनं घडली आहे चूक. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती परिपक्वता असावी, चुकीला माफी नाही. चेंडू सीमा संख्या आपल्याला पाहायला मिळते. श्री अमृत वाकडे चषक 2026 चा चित्त थरार आपण अनुभवतो. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा राहिली आहे. 4 दिवस ही स्पर्धा आपण अनुभवली. आज संडे, फन डे, ब्लॉकबस्टर डे, मेगा डे म्हणून ज्या दिवसाकडे बघितलं गेलं, आज ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मधील रती महारथी आज मैदानावरती खेळताना आपण पाहिले. महाराष्ट्रातील तारे सितारे आज या सासवण्याच्या क्रीडा नगरीमध्ये दुमदुमलेले पाहायला मिळाले, चमकताना पाहायला मिळाले. आणि मग अशातच
आपल्याच विभागातील 2 संघ फायनल मध्ये आलेत, यापेक्षा आनंददायी क्षण होणे नाही असं म्हणावं लागेल. वेदांत गोलंदाजीसाठी आलाय. प्रकाशच्या बॅटमधून एक कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली गेली. चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल करेल. 1 धाव इथून मात्र प्राप्त होईल. संदीप सर बघा 2 कॅचेस सुटल्या. हे वगळता पांथवणे संघाची देहबोली जर लक्षात घेतली ना तर 11चे 11 खेळाडू सड पातळ शरीर यष्टी असणारे खेळाडू आहेत. त्याचमुळे का होईना ते त्यांचे रिफ्लेक्शन स्ट्रॉंग आहेत, क्विक चेंडूवरती येत आहेत आणि ही एक जमेची बाब आहे. ॲज अ टीम प्लेयर म्हणून तुम्ही तुमचा फिटनेसवरती काम करणं गरजेचं आहे आणि तो फिटनेस खऱ्या अर्थाने दिसून येतोय. ॲब्सोल्युटली एक खूप चांगला विषय तुम्ही या ठिकाणी आणलात आणि या गोष्टी फार प्रामुख्याने आज अलीकडच्या काळामध्ये महत्त्वाच्या आहेत आणि तो फिटनेस लेवल घेऊनच आपण पाहिलं की प्रत्येक खेळाडूचा जो एज फॅक्टर आहे ना हा सुद्धा तेवढाच. वॉट अ शॉट. या वेळेला यशच्या बॅटमधून अगदी कॉपी बुक स्टाईलने हा फटका लगावला गेलाय. चेंडू अगदी वन बाउंस सीमारे फेडणारा फटका पाहायला मिळाला. मग त्याच्या नावावरती आपण खऱ्या अर्थानं राजेशाही मुकुटाने शिक्कामोर्तब करावं असा परफॉर्मन्स यश मात्रेचा आहे. क्या बात है. आणखीन एक दर्जेदार तुफानी षटकार. काय कमालीचे फटके. शॉट सिलेक्शन फार कमालीचे होते. 58 ऑन अ स्कोरबोर्ड. त्यात काही धावांची होईल भर कारण एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण तिथे मात्र पेट्रोलिंग करताना पाहायला मिळेल. डीप मध्ये आपला फॉलो थ्रू एक्सटेंड केला आणि तदनंतर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावा वाचवले. धावफलकावरती होईल 2 ने बदलाव. 60 ऑन अ स्कोरबोर्ड. यशचे शॉट सिलेक्शन स्ट्रेट जो फटका खेळला लाजवाब होता, नेत्रदीपक होता. तदनंतर डाऊन द ग्राउंड जो फटका खेळला तो सुद्धा लाजवाब राहिलेला आपण पाहतोय. 4थं षटक मैदानाच्या प्रगतीपथावरती. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट वेदांच्या गोलंदाजीवरती क्लासिकल अंदाजने कडक चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. हे मैदानाच्या आत यश मात्रेने दाखवून दिलंय. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 66. का थळ संघाने लास्ट मोमेंटला बॅटिंग ऑर्डर मध्ये बदलाव केला हे दाखवून देणारी इनिंग मैदानाच्या आत. फुल टॉस चेंडू जरूर आहे. इथे मात्र कॅच पकडली गेली यश मात्रेची. इथे मात्र शॉर्ट बट स्वीट इफेक्टिव्ह अट्रॅक्टिव्ह इम्प्रेसिव्ह इनिंगची होईल समाप्ती. सांघिक धावसंख्येवरती नजर टाकूयात. 66. पहिल्या इनिंगची झाली आहे समाप्ती. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 66 धावा. उत्तरार्धाच्या खेळामध्ये 67 धावा करायचे आहेत आणि यात हे आव्हान कशा पद्धतीने जय गणेश पांथवणे संघ पैलवणार याकडे सर्वांचं लागलंय लक्ष. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. इथून मात्र आपण पाहतोय या स्पर्धेचा बॅकबोन असणारे अर्थातच आमचे पंच. यांचं या ठिकाणी आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. सन्मान्य सागरजी विंचू यांच्या शुभ हस्ते आपण आपल्या 3ही पंच यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान करणार आहोत. चला विनंती असणार आहे इथून मात्र पांथवणे संघाला. मित्रांनो लक्षात घ्या स्क्वेअर लेग अंपायरची ते कमीत कमी 3 अतिरिक्त फलंदाज तुम्हाला पाठवायचे आहेत याची आपण दखल घ्या. 2 बॅटर आणि 3 अतिरिक्त फलंदाज हे तुम्हाला पाठीमागच्या साईडला पाठवायचे आहेत याची दखल घ्या. वेळेचं बंधन आहे मित्रांनो आपल्याला. घड्याळामध्ये 6:15 झालेत. पुढच्या 20-25 मिनिटांमध्ये आपण जर पाहिलं ना तर उजेड कमी होत जाईल आणि मग कुठेही तुम्हाला तुमच्यावरती अन्याय वाटायला नको याची आपण दखल घ्या. वेळेचं बंधन इथून मात्र असणार आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती आपण जर पाहिलं ना तर 66 धावा जमा झाल्या आहेत. 67 धावांचं आव्हान या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ज्या स्पर्धेने
सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं मन जिंकलंय. ज्या स्पर्धेमध्ये खेळाडूंना पारितोषिके मिळत आहेतच, मात्र रसिक मायबाप प्रेक्षकांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची पारितोषिकं मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय, अजिबात वेळ वाया घालवायचं नाहीये. श्री अमृत वाकडे चषक 2026 चित्त थरार आपण अनुभवतोय. अर्थातच या स्पर्धेसाठी ग्रुप ग्रामपंचायत आवासचे सरपंच सन्मान्य अभिजितजी राणे साहेब यांच्या माध्यमातून 70,000 रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. अगदी त्याच वेळेला सन्मान्य दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा 70,000 रुपयांची इथे देणगी प्राप्त झाली आहे. ग्रुप ग्रामपंचायत सासवण्याचे अर्थात सरपंच सन्मान्य संतोषजी गावण साहेब यांच्या माध्यमातून 50,000 रुपयांची देणगी मिळाली आहे. अगदी त्याच वेळेला सन्मान्य सुजितजी घरत साहेब यांच्याकडून 20,000ची देणगी, सन्मान्य सचिनजी गुंजाळ साहेब यांच्याकडून 30,000 रुपयांची देणगी आपल्याला पाहायला मिळते. सर्व देणगीदारांचे आपण आयोजकांच्या वतीने खऱ्या अर्थानं आपण धन्यवाद देऊयात. अगदी त्याच वेळेला गिरीशजी शिळदनकर यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला 10,000 रुपयांचं या ठिकाणी देणगी प्राप्त झाली आहे. राजनजी वाकडे साहेब यांच्याकडून सुद्धा आपल्याला 10,000 रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. या सर्व देणगीदारांचं आपण आभार मानूयात, सर्वांचा आपण धन्यवाद मानूयात आणि वळूयात मैदानाच्या दिशेने. हाय हॅलो नमस्कार, आपणा सर्वांचं स्वागत आहे उत्तरार्धाच्या खेळामध्ये. 66 धावा बनवल्यानंतर जेव्हा 67 धावांचं आव्हान पार करायचं आहे, अशा वेळेला माऊ 11चे टीम मॅनेजर किंवा त्याच वेळेला या संघाला स्पॉन्सर करणारे संघ मालक निखिल पवार या मोसमातल्या दुसऱ्या फायनलकडे वळणार का, की मग जयगणेश पांठवणे हा संघ सुद्धा या अंतिम फेरीचा दावेदार म्हणून जो समजला जाणार होता, ते सुद्धा पहिल्या फायनलचं विजेतेपद या मोसमातलं पटकावणार का? कारण एका मोठ्या स्पर्धेचं पारितोषिक पटकावणं ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. तब्बल स्पर्धेमध्ये प्रत्येक षटकामध्ये 16 ते 17 धावांच्या सरासरीने जर धावा बनवायच्या असतील तर आकाश या रन रेट, स्ट्राईक रेट याच्याबाबत अनेक वेळेला चर्चा होतं. पण पहिलं षटक फार महत्त्वाचं ना, कारण सुमेध सारखा गोलंदाज गोलंदाजीला आलाय आणि समोर आतापर्यंत पाहिलं तर अक्षय अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत स्पर्धेमध्ये त्याच्याकडून झालेली आहे. विशेषतः मॅच विनिंग इनिंगसाठी अक्षय ओळखला जातो. आणि मग ज्याचा उल्लेख मगाशी तू केलास की या संपूर्ण जयगणेश संघाकडे असणारा जो वयोगट आहे खेळाडूंचा, जास्त वेळ दौडू नका मित्रांनो, प्लीज कॉपरेट करा, कारण तुम्हाला अशा फायनल खेळण्याची सवय आहे. पण त्याच वेळेला समोर असलेला जयगणेश पांठवणे संघ यांना सुद्धा आपण तेवढाच रिस्पेक्ट देऊया, त्यांच्या वेळेला सुद्धा तेवढाच रिस्पेक्ट देऊया. येस 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 प्लीज. 1 फॉर नन. फलंदाजाच्या अर्थातच पायाला दुखापत असल्या कारणाने त्यानेच थोडा वेळ खेळ थांबवला होता. पुन्हा एकदा सुमेध आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन राईट अ मोर द विकेट. एक मिड ऑन मिड ऑफ च्या समवेत अर्थातच क्षेत्रव्यू जर पाहिला तर एक वायडेश मिड विकेटला उभे होते यश, आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेगला तुषार उभे होते. अशा प्रकारे 2 क्षेत्ररक्षक फक्त पॉवर प्लेमध्ये आपण ज्याला म्हणतो सर्कलच्या बाहेर उभे केले होते. पण याच्या पलीकडे सुमेध जी गोलंदाजी करतोय ना, त्याच्यावरती तुम्हाला अनालिटिकली बोलावं लागेल, कारण सुमेधच्या गोलंदाजीचा वेग भन्नाट आहे. त्या गोलंदाजीच्या वेगाला खेळणं सुद्धा काही वेळेला कठीण होऊन जातं. पण अशा वेळेला त्याच्या गोलंदाजीमधल्या अनेक साऱ्या पैलूंकडे आणखीन वेगळ्या पद्धतीने बघावं लागेल, कारण एखादा इन स्विंगर येतो, एखादा यॉर्कर येतो, मध्येच एखादा स्लोअर वन येतो. या व्हेरिएशन्स वरती आकाश तुम्हाला समोर फलंदाजाला कन्फ्यूज माइंडने मग खेळावं लागतं. नाही, ज्या पद्धतीचा सुमेध पत्रेचा स्टँडर्ड आहे, बेंचमार्क आहे, ज्या पद्धतीने त्याने नावलौकिक प्राप्त केले, त्यामुळे आधीच फलंदाजांवरती एक मनोवैज्ञानिक दबाव असतो. आणि मग अशा वेळेला आता मात्र सुमेध पत्रेला सूर गवसलाय, सूर सापडलाय. लयबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आत, लय भारी कामगिरी. या वेळेला मात्र थोड्याशा मार्जिनने आपण जर पाहिलं ना, विकेट पासून दूर राहिलेला चेंडू, आउटसाइड द लेग स्टंप चेंडू पकडला गेला. वाईट डिलिव्हरी आहे, मात्र मी म्हणेन हा चेंडू चांगला आहे. गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवून देणारी गोलंदाजी असं मी म्हणेन, कारण धावफलक आपण जर पाहिलं ना, खूप धावा करायच्या आहेत, 67 धावा करायच्या आहेत. मग अशा वेळेला यॉर्करच्या शोधामध्ये एखादा चेंडू वाईट गेला हरकत नाहीये. रिस्टार्ट केलंय, स्वतःला फोकस केलंय. या वेळेला बघा, यासाठीची चर्चा होती. डॉमिनेटिंग गोलंदाजी, डिसिसिव्ह गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं ना, ती गोलंदाजी इथून मात्र सुमेध पत्रेने वारंवार हल्ला बोल करणारी कामगिरी पाहायला मिळते. ज्या वेळेला आपला स्टार्टिंगचा गोलंदाज, पहिलं षटक टाकणारा गोलंदाज चांगली कामगिरी करतो ना, आपोआप इतरत्र सर्व गोलंदाजांवरचं एक दबाव हटलेलं असतं आणि त्याच वेळेला त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला असेल. स्लोवर वन, गती परिवर्तन, फलंदाजाला दिलाय चकमा, चुकवला गेलाय. डॉट चेंडूची सांगता.
नाही, अशा पद्धतीने जर गोलंदाजी होत असेल ना तर तुम्ही प्रेडिक्ट काय करणार ना. आय नो दॅट की क्रिकेट इज अनप्रेडिक्टेबल, पण त्याच वेळेला समोरचा गोलंदाज मैदानामध्ये असे वारंवार एक्सपेरिमेंट करत असेल तर नक्की कोणत्या पद्धतीने त्याला सामोरं जावं याच्यासाठी थोडा अधिक अभ्यास करावा लागेल आणि तेच मैदानात सुमेध म्हणत असावा. हो, गुड बॉलिंग. या वेळेला मात्र खंबा अवकाळ दिलाय, फलंदाज बाधून परतणार पावलांमध्ये. पहिली विकेट. नवीन बॅटर जरा लगेच मैदानामध्ये येऊ दे. आलेला आहे, थँक्यू. आणि आकाश, एका गोष्टीकडे आपल्याला जावं लागेल की मगाशी सेमीफायनलमध्ये जेव्हा थळ संघ जिंकला ना त्यांचा कॉन्फिडन्स 200% वाढला, पण पांटवणे संघाला याची थोड्या अंशी विचार करावी लागेल की आपण सुद्धा फायनलला आलेलो, आपलाही कॉन्फिडन्स त्याच लेवलचा असला पाहिजे, कारण आतापर्यंत आपण स्पर्धेमध्ये अनेक चांगल्या चांगल्या संघांना पराभूत केले. आपण कोणत्या लॉट्समधून आलो डझंट मॅटर अबाउट दॅट. जेव्हा तुम्ही फायनलमध्ये येता ना त्यावेळेला तुमच्याकडे पाहण्याचा नजरिया थोडासा वेगळा असतो आणि मग त्याच नजरेने तुम्हाला खेळावं लागतं. तुम्हाला मुष्टियोद्ध्यांचा खेळ आठवत असेल, म्हणजे बॉक्सिंगच्या रिंगणामध्ये अनेक महारथी होऊन गेले, पण मोहम्मद अलीचं नाव का आतापर्यंत घेतलं जातं? राजू शिल्डनकर सर, याच्याबाबत आपल्याला बोलावं लागेल. मगाशी आपण एका गोष्टीचा उल्लेख केला होता की टेनिसच्या खेळामध्ये जे आता बघा श्रेयश गोलंदाजीला आलाय त्याच्याबद्दल आपल्याला बोलावं लागेल, पण मार्टिना नवरातिलोवा तिला आतापर्यंत कोणी हरवत नव्हतं. आपण मगाशी ज्याचा उल्लेख केला, मार्टिना नवरातिलोवा इतक्या वेळेला फायनलला गेली, मग विम्बल्डन असो, फ्रेंच असो, किंवा त्याच वेळेला अमेरिकन ओपन असो, ऑस्ट्रेलियन ओपन असो, सगळ्या स्पर्धांमध्ये. पण मग अचानक उदय झाला स्टेफी ग्राफचा, त्याच्या अगोदर उदय झाला मोनिका सेलेसचा. हा उदय होणं महत्वाचं, जो सूर्यास्ताला सांगतोय की सूर्य अजूनही अस्ताला गेला असला तरी मी मैदानावरती आहे. चेंडू सीमारेषा अजूनही सामना संपलेला नाहीये. शॉट 6 नंबर 2 इन अ रो बाय सुबोध. जय गणेश पांठवणे मैदानामध्ये आक्रमण करत आहे. बघा, वाघ जितका जखमी असेल ना तितका तो अधिक घातक असतो. आपण पाहिलं सुबोध थोडासा का होईना जखमी झाला होता आणि मग अशा वेळेला बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 षटकार खेचले गेलेत. 17 ही धावसंख्या. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता जरूर, मात्र तितकासा बॅटवरती चांगला येऊ शकलेला नाहीये, मिडल झाला नाहीये. त्याचमुळे का होईना केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. मी सुमेध पत्रेच्या गोलंदाजीबद्दल एक पॉईंट जरूर सांगेन, उल्लेख करेन. गोलंदाजाने खऱ्या अर्थानं फलंदाजाचा स्टान्स ओळखला, रीड केलं. यावेळेला पुन्हा एकदा एक धाव इथून मात्र पाहायला मिळणार आहे. सुबोध जखमी आहे, मग अशा वेळेला इथे काय घडलंय? 2 क्षेत्ररक्षकांमधला गाफीलपणा नडला. वरती चुकीला माफी नाही, चेंडू सीमारेषा पार, चौकार. पण त्या नादामध्ये मैदान तुम्हाला ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये भाग पाडत नाही ना, याचाही विचार करावा लागतो. आणि थळ संघाला माहिती आहे की हा हातातला घास आता गमवायचा नाहीये. 22 आल्या, चेंडू हवेत हवेत हवेत. आशांक साखरकर मात्र झेल टिपतोय आणि फलंदाज बाद. तर त्या ठिकाणी जाणारा चेंडू पकडला जाणार, हे आतापर्यंतच गमक आहे. धावफलकावरती 22 धावा, 67 धावसंख्येचा आव्हान आहे. आणि मग अशा वेळेला येणारे 12 चेंडू विजयासाठी 22.50च्या सरासरीने 45 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. अगदी आधुनिक क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं ना तर प्रत्येक 6 चेंडूंच्या मागे 3 मोठे फटके येणं ही काळाची गरज आहे. आजकालच्या क्रिकेटपटूंना 12 चेंडूंमध्ये किती षटकार ठोकायचे हीच भाषा कळते. आणि मग याच भाषेसाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आत सुबोध पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. तर गोलंदाजीसाठी अर्थात आशांक साखरकर. साधारण 15 वर्षापूर्वी असाच एका खेळाडूचा उदय
15 नाही, थोडं अजून पाठी जावं लागेल. 17-18 वर्षापूर्वी सासवण्याच्या याच किंवा आवास विभागामध्ये जेव्हा स्पर्धा आयोजित केली होती, विनोद वाटकर या खेळाडूचा उदय झाला होता, ज्यावेळेस त्याने बरोबर 10 चेंडूमध्ये 40 धावांची खेळी साकारली होती. थोडं आठवावं लागेल. बघा, माणसाला नाव कमवायची एक संधी मिळते. ही संधी जर सुबोधला शोधायची असेल तर 12 मध्ये 44 बनवावे लागतील. यावेळेला मनगटाच्या साहाय्याने चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आज नशिबाची साथ मिळू शकली नाही. आज प्रतिस्पर्धी संघाने जी रणनीती आखली होती त्यावरती त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. त्याचमुळे का होईना इथून मात्र सुबोधला परतावं लागेल. आणखीन एक फलंदाज बॅक टू दी डगआउट. मात्र आपण पाहतो एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होण्याचं सत्र. ऑप्शनच्या बाहेर क्षेत्ररक्षण बघा काय कमालीचं होतं. तिथे मात्र उपलब्ध होता प्रकाश आलेखाना. ज्या प्रकाश आलेखानाने पॉइंट वरती कॅच सोडली, तुमची ती स्टेटमेंट, तदनंतर कमबॅक कौतुकास पात्र. झालं याच्यावरती टीम मीटिंग मध्ये चर्चा नक्की होईल. पण गुड कॅच प्रकाश आलेखाना. चांगला खेळ पाहायला मिळतोय मैदानामध्ये. एका बाजूला कमबॅक करताना पाहायला मिळाला होता पांटवणे संघ, अर्थातच रिवर्स विभागातील एक खेळाडू. रिवर्स म्हटलं की पहिलं नाव येतं ते म्हणजे सोमनाथ कोळीचं. आणि का नाही येणार, कारण सोमनाथ जेवढे षटकार मारायचा, सगळ्यात मोठे षटकार किंवा सर्वात लांब षटकार जे पाहायला मिळायचे ते सोमनाथच्या बॅटमधून पाहायला मिळायचे. आणि त्यानंतर ते अनेक मैदानावरती पाहिले. आपण आवासमध्ये पाहिले, सासवणामध्ये पाहिले, नवगावमध्ये पाहिले, रोह्यामध्ये पाहिले, पालीमध्ये पाहिले, पनवेलमध्ये पाहिले. सोमनाथ कोळीने अप्रतिम खेळ अनेक वेळेला साकारलाय. आज पांटवणे संघाने फायनल जिंकावी असं रेवसकरांना, पांटवणेकरांना अपेक्षित होतं. पण त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये शेवटच्या क्षणाला का होईना, प्रतिस्पर्धी कसा आहे हे पाहिलं गेलं. प्रतिस्पर्धी मजबूत आहे, ताकदीचा आहे आणि तो आपल्याला मैदानामध्ये हरवू शकतो. हा एक विचार घेऊन जर तुम्ही मैदानामध्ये आलात तर कधी कधी आपण बॅकफूटवर जातो. असंच काहीसं आज झालं का, की थळ संघ मैदानामध्ये अतिशय चांगला खेळला, याचं उत्तर शोधावं लागेल. पण नक्कीच आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर या मॅचमध्ये एकतर्फी स्वरूपामध्ये थळ संघाने खेळ साकारलाय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय, त्यामुळे एकामागोमाग एक खेळाडू बाद होतात, एकामागोमाग एक फलंदाज माघारी परततात. आणि अशा वेळेला धावांची जी गती आहे ती थांबले. 24 धावांवरती सामना थांबलाय, कारण सामना जिंकण्यासाठी तब्बल 67 धावा बनवायच्या होत्या. म्हणजे 43 धावा अजूनही असताना काही मोठे फटके पाहायला मिळावी ही अपेक्षा असताना आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो, हे चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालंय. कारण एका मागोमाग एक खेळाडू बाद होतात. आशांक साखरकरच्या विकेटची टॅली वाढले, कारण आणखीन एक फलंदाज बाद होऊन परतलाय पावलांमध्ये. बघा, एखादा फलंदाज तुम्हाला एखादी मॅच जिंकून देऊ शकतो, मात्र एखादा गोलंदाज हे तुम्हाला स्पर्धा जिंकून देऊ शकतात. आणि खऱ्या अर्थ पाहिलं ना तर माऊ 11 एकविरा थळ संघाकडे असणारे 4ही गोलंदाज, मग तो सुमेध पत्रे असू देत, मग श्रेयस पत्रे असू देत, आशांक साखरकर असू देत, कौतुकास पात्र. केवळ 2 धावा खर्च करत आशांकने इथे मात्र 4 विकेट्स प्राप्त केल्यात. पुन्हा एकदा चेंडू हवेत. धुंडो रे साजनासारखे कॅमेरामॅन सुद्धा चेंडू शोधतायत. चेंडू खाली किरण. आणखीन एक फलंदाज तू चल मे आया. एका पाठोपाठ एक बाद होण्याचं सत्र सुरू चाललंय. या मॅच मध्ये सुरुवातीपासून वर्चस्व, दबदबा, नावलौकिक प्राप्त करणारा संघ अर्थातच माऊ 11 एकविरा थळ संघ पाहायला मिळाला, ज्यांनी चांगला खेळ प्रदर्शित करत प्रतिस्पर्धी संघाला या स्पर्धेमधून आपण जर पाहिलं ना तर आम्ही फायनलमध्ये प्रवेश कसा केला, का केला, ही दादागिरी त्यांनी मैदानावरती दाखवून दिली. चांगला खेळ केलाय, चांगला ॲटिट्यूड, चांगला ॲटमॉस्फिअर त्यांच्या संघामध्ये आपण पाहिला. एक आविर्भाव संघामध्ये असणं गरजेचं असतो आणि ती लिडरशिप या ठिकाणी या मैदानावरती आपण पाहिली. फुलर लेनचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत. सन्मित्र चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बॅक टू दी डगआउट. एखादी चांगली मॅच, एखादी चांगली स्पर्धा तुम्हाला कॉन्फिडन्स देऊन जाते.
आणि वर्सोली स्पर्धेमध्ये विजेतेपद प्राप्त केल्यानंतर आपल्या नावारूपाला साजेशी खेळी करत असताना पुन्हा एकदा माऊ 11 एकविरा थळ संघाने मात्र सर्वांची मनं जिंकली आहेत. मग ती फलंदाजी असू देत, मग ती गोलंदाजी असू देत, मग ते क्षेत्ररक्षण असू देत, किंबहुना ती टीम स्पिरिट असू देत, संघ भावना, TEAM टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोर या संकल्पनेवरती खेळत असताना, एका गावातून येत असताना प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारलेली आपल्याला पाहायला मिळते. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. विजयाच्या दिशेने पुढचं पाऊल टाकताना पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि ही मेडन ओव्हर पाहायला मिळते. एक चेंडू अजूनही येणं बाकी आहे. हा चेंडू जर डॉट आला तर इथे मात्र मेडन विकेट पाहायला मिळेल. कॅच पकडली गेली. क्या बात है, जबरदस्त धाटणीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र आपण पाहिलं माऊ 11 एकविरा थळ संघाने अर्थातच श्री अमृत वाकडे चषक 2026 आपल्या नावावरती सुवर्ण अक्षराने नोंदवलेलं पाहायला मिळतोय. जय गणेश पांथवणे संघाने सुद्धा शेवटपर्यंत जिद्द चिकाटी सोडली नाही आणि या स्पर्धेमधील उपविजेतेपद प्राप्त करताना पाहायला मिळाले. सर्व विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वळूया डीजे मास्टरकडे, ऐकूयात एक सुमधुर संगीत. लेट देम सेलिब्रेट.